व्हॉट इज युअर डेफिनेशन, म्हणजे तुम्ही काय म्हणता रिस्क कशी घ्यायची असते आणि कुठल्या गोष्टींवर सेफ्टी आपल्याला फोकस करावी लागते? बिझनेस म्हणजे रिस्क आलंच हो. आणि म्हणून आपण बिझनेस करतो. ज्यांना सेफ्टी 100% पाहिजे ते नोकरी करतात. हम्म. तर जर तुम्ही बिझनेस करत आहात तर तुम्हाला रिस्क घेणं फार महत्वाचं आहे. परंतु किती रिस्क घ्यावं याचं प्रमाण ठरवणं फार महत्वाचं. ज्याला आपण ओव्हर ट्रेडिंग म्हणतो ना, ते न केलेलं बरं. काही गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला सेफ पण ठेवाव्या लागतात. जसं कस्टमर सॅटिस्फॅक्शन, यू हॅव टू प्रोटेक्ट दॅट. फायनान्शियल सपोर्ट, यू हॅव टू प्रोटेक्ट दॅट. गुड मॅनपॉवर, यू हॅव टू प्रोटेक्ट. तर ह्या सगळ्या गोष्टींवर सेफ्टी घेण्यासाठी आपण काय करू शकतो त्याच्यावर आपण थोडंसं बोलूया. सगळ्यात सोपं म्हणजे इन्शुरन्स तर नक्कीच घ्या. आय एम अ व्हेरी प्रो इन्शुरन्स पर्सन. म्हणजे मी खिळा जरी आणला तर त्याचा इन्शुरन्स काढून घेतो. नथिंग लेफ्ट टू चान्स. कारण आपण धंद्यामध्ये चान्सेस घेतो. मग त्या चान्सेसना प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला इन्शुरन्स घेणं फार महत्वाचं आहे. तर मी इन्शुरन्स इकडे प्रमोट करत नाहीये. ते वस्तुस्थिती आहे आणि आपल्याला ऑलवेज वी शुड बी व्हेरी वेल प्रोटेक्टेड. आपलं जेवढं पण रिस्क आहे त्याच्या कितीतरी मल्टिपल्स मध्ये आपलं इन्शुरन्स कव्हरेज असणं अत्यंत गरजेचं. So that is how you balance the risk आणि the cash flow safety. So how is this strategy for you? दिस इज अ ब्युटिफुल स्ट्रॅटेजी. बरेच लोक काय करतात, जो तुमचा कॅश काव प्रोडक्ट म्हणतात ना, ज्याला जे सगळ्यात जास्ती विकलं जातं. फॉर एक्झाम्पल, माझा जो रेस्टॉरंटचे अकाउंट्स पाहतो त्याच्याबरोबर माझी मीटिंग होती मागच्या आठवड्यामध्ये आणि सोनल बारमेच्या जी सांते स्पा कुझिनची फाउंडर आहे ती पण त्या मीटिंगमध्ये होती. तर तिथे आम्हाला असं आढळून आलं, हा जो माझा रिपोर्ट जनरेट करतो इट्स अन आउटसोर्स्ड ऍक्टिव्हिटी. बाहेरचा चार्टर्ड अकाउंटंट आहे. त्याने आम्हाला चांगला डेटा दिला आणि त्या डेटाच्या आधारे आम्हाला समजलं की सगळ्यात फास्ट मुव्हिंग आयटम्स कुठचे आहेत आणि सगळ्यात स्लो मुव्हिंग आयटम्स कुठचे आहेत. सो असं म्हटलं जातं की बिझनेसमध्ये रिस्क घेण्याची कॅपॅसिटी लागते आणि उद्योजकाला नेहमी रिस्क घ्यायला हवी, पण त्याचबरोबर सेफ्टी पण गरजेची आहे. आणि सेफ्टीवर तुम्ही फोकस नाही केला तर तुम्हाला बऱ्याचदा बिझनेसमध्ये चॅलेंजेस येऊ शकतात. पण फक्त सेफ्टीवर जर फोकस केला आणि रिस्क नाही घेतली तरी पण बिझनेस ग्रो होणार नाही. तर हा एक वर्सेस टॉपिक आहे असा की रिस्क वर्सेस सेफ्टी. त्यामुळे प्रत्येक उद्योजकांनी बिझनेस वाढवताना रिस्क घेणं गरजेचं आहे, पण सेफ्टी पण तेवढीच महत्वाची आहे. पण जर सेफ्टीवर जास्त फोकस केला तर बिझनेस ग्रो पण होणार नाही. तर ह्या अशा वेगळ्या विषयावर आपण आज बोलणार आहोत. तर व्हॉट इज युअर डेफिनेशन, म्हणजे तुम्ही काय म्हणता रिस्क कशी घ्यायची असते आणि कुठल्या गोष्टींवर सेफ्टी आपल्याला फोकस करावी लागते? बिझनेस म्हणजे रिस्क आलंच हो. आणि म्हणून आपण बिझनेस करतो. ज्यांना सेफ्टी 100% पाहिजे ते नोकरी करतात. तर जर तुम्ही बिझनेस करत आहात तर तुम्हाला रिस्क घेणं फार महत्वाचं आहे. परंतु किती रिस्क घ्यावं याचं प्रमाण ठरवणं फार महत्वाचं आहे. ज्याला आपण ओव्हर ट्रेडिंग म्हणतो ना, ते न केलेलं बरं. कारण समजा जर माझ्याकडे 100 रुपये आहेत तर मी 100 रुपयापर्यंतची रिस्क घेऊ शकतो. जर मी 100 रुपयाच्या वर रिस्क घ्यायचा प्रयत्न केला तर त्याला ओव्हर ट्रेडिंग म्हटलं जातं. अनलेस शुअर शॉट ऑपॉर्च्युनिटी आहे ज्याला आपल्याला एनकॅश करायचं आहे आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला ओव्हर ट्रेडिंग करायची गरज लागली आणि आपण केली तर कदाचित आपल्याला ते फायदेशीर ठरू शकतं. परंतु अदरवाईज आपल्याला रिस्क किती घ्यावी याचा अंदाज बांधता आला पाहिजे. रिस्क मिटिगेशन इज द बिझनेस दॅट आय डू. म्हणजे मी बरेच उद्योग करतो, पण प्रत्येक बिझनेसमध्ये माझ्या रिस्कला मी मिटिगेट कसं करू शकतो याच्यावर मी जास्ती विचार देतो. इन्व्हेस्टमेंट करणं फार सोपं आहे, पण त्या इन्व्हेस्टमेंटला रिकव्हर करणं आणि त्याच्यावर प्रॉफिट आणणं हे फार कठीण गोष्ट आहे. तर दॅट इज द रिस्क दॅट यू नीड टू अंडरस्टँड हाऊ टू कॅलिब्रेट. म्हणजे तुम्ही ते सेफ्टी नेट कसं क्रिएट करू शकता ना, याला भरपूर महत्व आहे. तर मी अनेक पद्धतीने त्याला मिटिगेट करतो. फॉर एक्झाम्पल, रिअल एस्टेट डेव्हलपमेंटमध्ये मी चेन्नईमध्ये डेव्हलप केलंय, कोयंबतूरमध्ये केलंय, मदुराईमध्ये केलंय, हैदराबादमध्ये केलंय. तर या बिझनेसला एक्सपॅन्ड करण्यासाठी मी माझं रिस्क मिटिगेट केलं बाय टेकिंग अ लोकल पार्टनर. एखादा जेव्हा लोकल पार्टनर येतो बरोबर, तेव्हा तो त्याची लोकल ताकद एकत्रित बरोबर घेऊन येतो. म्हणजे आपलं विजन असू शकतं, आपली प्लॅनिंग असू शकते, परंतु लोकल ताकद जी लागते त्याच्यासाठी आपल्याला तिकडचा लोकल माणूसच लागतो आणि त्या लोकल माणसाला जर तुम्ही पार्टनर बनवलात तर त्याच्या मागचा हेतू असतं रिस्क मिटिगेट करून घेणं. तर ॲज अ उद्योजक या रिस्कला तुम्ही कसं प्रोटेक्ट करू शकता, स्वतःला कसं प्रोटेक्टेड ठेवू शकता याच्यावर भर देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यू शुड बी कॉशियस आणि यू शुड बी केअरफुल. फालतू रिस्क घेऊन किंवा अनप्लॅन्ड रिस्क घेणं इज नॉट ॲडवायजेबल. म्हणून बरेच लोक फेल होतात कारण दे डू अनप्लॅन्ड रिस्क टेकिंग. त्याची गरज नसते. तर यू डू नॉट हॅव टू गो ओव्हरबोर्ड. तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या आणि तुम्ही एक यशस्वी उद्योजक बना. सो आपण बऱ्याचदा रिस्क घेतो, पण त्याच्यानंतर आपले काही की रिसोर्सेस असतात. की रिसोर्स म्हणजे इट कुड बी मटेरियल, इट कुड बी मॅनपॉवर, इट कुड बी फायनान्शियल सपोर्ट.
तर ह्या रिसोर्सेसला प्रोटेक्ट करणं दॅट इज ऑल्सो सेफ्टी. म्हणजे बऱ्याचदा आपण पुढे जात असतो, पण मागे ज्याच्यामुळे आपला बिझनेस चालू आहे त्याच्यावर आपण रिस्क घेऊ नये किंवा त्याच्यावर दुर्लक्ष करू नये. त्याच्या सेफ्टीसाठी आपण बॅकअप काहीतरी करायला हवं, सेकंड लाईन काहीतरी सोल्युशन करायला हवं. त्या अँगलनी आपण सेफ्टीकडे बघतोय. त्यामुळे बिझनेसमध्ये अँबिशियस रिस्क तुम्ही घेणारच, पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला सेफ पण ठेवाव्या लागतात. जसं कस्टमर सॅटिस्फॅक्शन, यू हॅव टू प्रोटेक्ट दॅट. फायनान्शियल सपोर्ट, यू हॅव टू प्रोटेक्ट दॅट. गुड मॅनपॉवर, यू हॅव टू प्रोटेक्ट. तर ह्या सगळ्या गोष्टींवर सेफ्टी घेण्यासाठी आपण काय करू शकतो त्याच्यावर आपण थोडंसं बोलूया. सगळ्यात सोपं म्हणजे इन्शुरन्स तर नक्कीच घ्या. आय एम अ व्हेरी प्रो इन्शुरन्स पर्सन. म्हणजे मी खिळा जरी आणला तर त्याचा इन्शुरन्स काढून घेतो. नथिंग लेफ्ट टू चान्स. कारण आपण धंद्यामध्ये चान्सेस घेतो, मग त्या चान्सेसना प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला इन्शुरन्स घेणं फार महत्वाचं आहे. तर मी इन्शुरन्स इकडे प्रमोट करत नाहीये, ते वस्तुस्थिती आहे. आणि आपल्याला ऑलवेज वी शुड बी व्हेरी वेल प्रोटेक्टेड. आपलं जेवढं पण रिस्क आहे त्याच्या कितीतरी मल्टिपल्समध्ये आपलं इन्शुरन्स कव्हरेज असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपले निर्णय, कारण जेव्हा आपण निर्णय घेतो, विशेष करून जेव्हा आपण एक्सपान्शनचे निर्णय घेतो ना, त्यावेळेला आपल्याला काळजी बाळगणं फार महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडता तेव्हा तुमचा ऑपरेटिंग कॉस्ट तेवढाच राहत नाही जेवढा तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये असतो. फॉर एक्झाम्पल, समजा आता मी मुंबईवरनं दिल्लीला चालू आहे एक बिझनेस एक्सपांड करण्यासाठी, तर तिकडच्या अनएक्सपेक्टेड एक्सपेन्सेसचं कॅल्क्युलेशन माझ्याकडे ॲडव्हान्समध्ये नसतं. तर आपल्याला ते एक बफर झोन क्रिएट करणं गरजेचं आहे. आपल्याला जेस्टेशन पिरियड म्हणजे काय, ज्या दिवसापासून आपल्याला अपेक्षित असतं की रेव्हेन्यू सुरू होईल त्याच्यामध्ये जर डिले झाला तर त्या डिलेला कव्हर करण्याची जी क्षमता आहे त्याला आपण म्हणतो जेस्टेशन पिरियड कॉस्ट. तर ती जेस्टेशन पिरियड कॉस्ट कव्हर करण्याची आपली क्षमता असली पाहिजे. बऱ्याच वेळेला ना आपण रिस्कमध्ये कुठे बिचकतो ते पण मी तुम्हाला सांगतो. जेव्हा आपण एक्सपान्शन करायचा प्रयत्न करतो किंवा काहीतरी नवीन इंट्रोड्यूस करायचा प्रयत्न करतो तेव्हा आपण सगळ्यात मोठी रिस्क घेतो. तर त्या रिस्कला तुम्ही कसं मिटिगेट करू शकता किंवा किती मिनिमाइज करू शकता ना, हे तुम्हाला बघणं अत्यंत महत्वाचं आहे. बऱ्याच बिझनेसेसमध्ये आहेत ना, उद्योजक फार स्मार्ट असतात. त्यांचं ऑपरेटिंग कॉस्ट आहेत ना ते लोक रेग्युलर रेव्हेन्यू मधनं कव्हर करतात. ऑपरेटिंग कॉस्ट म्हणजे किमान काही नाही केलं तर कमीत कमी एवढी रेव्हेन्यू तर येणारच येणार. तर त्याच्यामध्ये तुमची बेअर एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट कव्हर झाली. ते प्रॉफिट घेण्यासाठी ते ॲडिशनल रिस्क घेतात आणि बिझनेस वाढवायचा प्रयत्न करतात. जरी ते त्या एक्सपान्शन मध्ये फेल झाले तरी त्यांचं अस्तित्व खतऱ्यात येत नाही. तर ते त्या पद्धतीने ते लोक प्लॅनिंग करतात. आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीमध्ये आपण एक फंड तयार करतो ज्याला आपण म्हणतो सिंकिंग फंड. तर ते सिंकिंग फंड कशासाठी असतं, त्या सोसायटीच्या किंवा त्या बिल्डिंगच्या मेजर रिपेअर्स करण्यासाठी. तुम्हाला ताबडतोब मोठी रक्कम कॉन्ट्रीब्यूट नाही करायची असली तर तुम्ही ईएमआय सारखं छोटे अमाऊंट जमा करू शकतात एका सिंकिंग फंडमध्ये, ज्याला तुम्ही हात नाही लावत, फक्त गरज पडली तर तुम्ही त्याला युटिलाइज करतात. तर तसंच जर तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये सिंकिंग फंड जर क्रिएट केला तर कदाचित जर तुम्हाला गरज लागली, काय अपघात झाला किंवा असे काय कंडिशन झाले ज्याच्यावर तुमचं कंट्रोल नाहीये. फॉर एक्झाम्पल, मिडल ईस्टचा वॉर, त्याच्यावर कोणाचाच कंट्रोल नव्हता पण त्याचा परिणाम सर्वांवर झाला. तर अशा परिस्थितीमध्ये किंवा पॅन्डेमिक, अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे तुमचं एक फंड असणं गरजेचं आहे जो तुम्हाला टिकण्यासाठी मदत करू शकतो. कारण बऱ्याच अशा जीवनामध्ये परिस्थिती असतात की त्या परिस्थितींमध्ये जर तुम्ही टिकलात तर तुम्ही जिंकलात. तर अशा पद्धतीने देखील तुम्ही हे सगळं करू शकता. प्लस तुम्ही रिस्क डिवाइड कसं करू शकता, कोणाबरोबर तुम्ही तुमचं रिस्क शेअर कसं करू शकता याचं तुम्ही गणित मांडू शकता, ज्याला आपण म्हणतो कोलॅबोरेटिव्ह वर्किंग किंवा त्याला आपण म्हणतो पार्टनरशिप. तर अशा पद्धतीने जर तुम्ही काम केलं ना तरी सुद्धा ते रिस्क डिवाइड होतं. भरपूर लोक, म्हणजे कधी कधी एक बिझनेसमध्ये आपल्याला ते ऑड वाटतं पण काही बिझनेसेसमध्ये 20-20 पार्टनर असतात. म्हणजे अमुक कम्युनिटीज आहेत, आय डोंट वॉन्ट टू नेम देम, पण अशा अमुक कम्युनिटीज आहेत. ते एक रेस्टॉरंट टाकतात ना, त्याच्यामध्ये 20 पार्टनर असतात. मग तो अभिमानाने सांगतो मैं 5 पैसे का पार्टनर हूं. म्हणजे 20 पार्टनर डिवायडेड बाय 1 रुपयाला 20 पैशांनी 20 लोकांनी डिवाइड केला की 5 पैशाचा पार्टनर. त्याचा नफा हा आहे की डिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट होतो आणि सगळ्यांची ताकद लागते. बरोबर आहे. त्याचा नफा हा आहे की समजा जर तोटा झाला तर तुमच्या भागात फक्त 5% आले तर ते तुम्ही बर्दाश्त करू शकता. तर ते लोक काय करतात, 1 रुपयाचा एक बिझनेस करण्यापेक्षा ते लोक 20 रुपयाचे 20 बिझनेस करतात आणि सगळ्यांचे 5-5 पैसे धरले 20 धंद्याचे तर तुमचा 1 रुपया झाला. करेक्ट. हे तुम्हाला फक्त मॅथमॅटिकली मी सांगतोय.
पण दे डिस्ट्रीब्यूट द रिस्क टू दॅट एक्सटेंट की एवढे सगळे त्याच्यामध्ये ते लोक स्टेक होल्डर्स क्रिएट करतात. आणि त्याची ताकद देखील तुम्हाला मिळते, कारण ज्याचं स्किन इन द गेम असतं ना, तो त्या बिझनेसला वाढवण्यासाठी ताकद लावतो. आणि हा फार प्रिमिटिव्ह फॉर्म्युला, म्हणजे आज कोण वापरत नाही असं, म्हणजे कोण 20-20 पार्टनर वगैरे घेत नाही, पण एन्शियंट फॉर्म्युला आहे. हंड्रेड्स ऑफ इयर्स पासून लोक असं करतायत. ते एवढे तुकडे करतात एका बिझनेसचं की बिझनेसमध्ये रिस्क राहत नाही. सो दॅट इज ऑल्सो अनदर वे ऑफ डुईंग इट. आय एम नॉट सेइंग की तुम्ही 20 पार्टनर करा, पण जर त्यांची विचारधारा जर तशी होती, तर तुम्ही काय करू शकता ज्याच्याने असं घडू शकतं ते तुम्ही बघा. आणि मी तर असं म्हणतो की कुठच्याही बिझनेसमध्ये ना रिअल एस्टेट क्रिएट करत जायचं. म्हणजे तुमच्या अमुक पैसा, इन्कम मधला अमुक पैसा रिअल एस्टेट घडवण्यासाठी गेला पाहिजे. कारण रिअल एस्टेटचा फायदा असा असतो, मी हे केलं म्हणून मी तुम्हाला सांगतोय आउट ऑफ पर्सनल एक्सपिरियन्स. रिअल एस्टेटचा फायदा असा असतो की रिअल एस्टेट विकत घेण्यासाठी जेव्हा तुम्ही लोन घेता ना, तेव्हा त्या लोनचा हप्ता फिक्स्ड असतो 15 वर्षासाठी, 10 वर्षासाठी, 20 वर्षासाठी. पण फिक्स्ड हप्त्यामुळे तुम्हाला जे अप्रिसिएशन असतं ना प्रॉपर्टीमध्ये, ती तुमची असते. बँकेला इंटरेस्ट असतं त्यांच्या इंटरेस्टमध्ये, आणि प्रॉपर्टीचं जे अप्रिसिएशन असतं ते तुमच्या स्वतःचं असतं. म्हणजे मी अशा देखील प्रॉपर्टीज घेतलेल्या आहेत जिथे मी ती प्रॉपर्टी विकत घेतली आहे 60 लाखाला आणि त्याच्यावर 5 कोटीचं लोन घेतलंय. कारण 60 लाखाची ती प्रॉपर्टी मी विकत घेतलेली 25 वर्ष अगोदर. आज त्याची किंमत 10 कोटी रुपये. तर त्या 10 कोटीवर कुठची बँक सहज लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी 5 कोटी, 7 कोटी, 8 कोटी देऊ शकते. त्या पैशाचा वापर तुम्ही देखील बिझनेसमध्ये करू शकता. म्हणजे प्रॉपर्टी न विकता तुम्हाला ती व्हॅल्यू मिळते, आणि ते लोन असल्यामुळे त्याच्यावर टॅक्स लागत नाही, आणि व्याज असल्यामुळे तुम्हाला टॅक्समध्ये डेबिट करता येतं. म्हणजे असे अनेक फायदेशीर फॉर्म्युलाज तुम्ही राबवू शकता तुमच्या बिझनेसमध्ये, ज्याच्या आधारे तुम्ही सेफ राहू शकता. ग्रेट. सो बऱ्याच वेळी ना बऱ्याच उद्योजकांकडे वेगवेगळे प्रोडक्ट्स असतात किंवा वेगवेगळ्या सर्व्हिस असतात, आणि एक प्रोडक्ट असं असू शकतं की जे तुम्हाला खूप ॲम्बिशियसली वाढवायचं आहे. पण जसं बिझनेसमध्ये म्हटलं जातं की तुमचं टर्नओव्हर इज व्हॅनिटी, तुमचं प्रॉफिट इज सॅनिटी, पण युअर रियालिटी इज द कॅश फ्लो. त्यामुळे कॅश फ्लो इज द सेफ्टी ऑफ युअर बिझनेस. तुम्हाला रिस्क जी घ्यायची आहे ती अपकमिंग मार्केटसाठी, मोठ्या प्रोडक्टसाठी आपण घेऊ शकतो, पण सेफ्टी फॉर द बिझनेस इज द कॅश फ्लो. तर कॅश फ्लोसाठी एक प्रोडक्ट असायला हवा की जो तुमचा कॅश फ्लो रन करेल, तुमचा बिझनेस रन करेल, तुमचे रेंट, सॅलरीज, बिलं सगळी भरेल, आणि दॅट प्रोडक्ट विल टेक केअर ऑफ द सेफ्टी ऑफ युअर बिझनेस. अँड रिस्क जी तुम्हाला घ्यायची आहे नवीन मार्केटमध्ये, नवीन प्रोडक्टमध्ये, नवीन टेक्नॉलॉजीमध्ये, ती तुम्ही एका प्रोडक्टमध्ये घेऊ शकता. पण तिकडे जर कधी काय कमी जास्त झालं तर तुमच्या कॅश फ्लोवर फरक पडत नाही. सो दॅट इज हाऊ यू बॅलन्स द रिस्क आणि द कॅश फ्लो सेफ्टी. सो हाऊ इज दिस स्ट्रॅटेजी फॉर यू? दिस इज अ ब्युटिफुल स्ट्रॅटेजी. बरेच लोक काय करतात, जो तुमचा कॅश काव प्रोडक्ट म्हणतात ना, ज्याला जे सगळ्यात जास्ती विकलं जातं. फॉर एक्झाम्पल, माझा जो रेस्टॉरंटचे अकाउंट्स पाहतो त्याच्याबरोबर माझी मीटिंग होती मागच्या आठवड्यामध्ये, आणि सोनल बारमेच्या जी सांते स्पा कुझिनची फाउंडर आहे ती पण त्या मीटिंगमध्ये होती. तर तिथे आम्हाला असं आढळून आलं, हा जो माझा रिपोर्ट जनरेट करतो, इट्स अन आउटसोर्स्ड ऍक्टिव्हिटी, बाहेरचा चार्टर्ड अकाउंटंट आहे, त्याने आम्हाला चांगला डेटा दिला, आणि त्या डेटाच्या आधारे आम्हाला समजलं की सगळ्यात फास्ट मुव्हिंग आयटम्स कुठचे आहेत आणि सगळ्यात स्लो मुव्हिंग आयटम्स कुठचे आहेत. तर त्या हिशोबाने आम्ही इन्व्हेंटरी मॅनेज करू शकलो. तर तुम्हाला डेटा देखील योग्य वेळेला जर मिळाला ना, तर तुम्ही योग्य प्लॅनिंग करू शकता, आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंटमुळे तुमची प्रॉफिटेबिलिटी वाढू शकते. बरेच लोक काय करतात, त्यांच्याकडे एक असा प्रोडक्ट असतो जो रोज विकला जातो, तर त्याच्यावर त्यांचं मार्जिन त्या लोकांनी फार कमी ठेवलेलं आहे. आणि जो एकदम कमी प्रमाणात विकला जातो ना प्रोडक्ट, त्याचं मार्जिन त्यांनी एवढं तगडं ठेवलंय, कारण त्या प्रोडक्टला शोधून येणारा जो कस्टमर असतो ना, तो नेहमी तुम्हाला प्रीमियम देतो. करेक्ट. फॉर एक्झाम्पल, बुटं, कोणाला 11 नंबर 12 नंबरची बुटं सहसा मिळत नाही, पण जो ब्रँड तुम्हाला 11 नंबर आणि 12 नंबरची बुटं देणार ना, तो तुमच्याकडनं एवढे पैसे काढून घेणार की त्यांची प्रॉफिटेबिलिटी तगडी असते त्या प्रोडक्ट्सवर. ते फक्त तेच प्रोडक्ट बनवत नाही, पण ते प्रोडक्ट सुद्धा बनवतात. समजलं का? तर सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्ही नॉवेल्टी काय क्रिएट करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्ती प्रॉफिट मिळू शकतो. फॉर एक्झाम्पल, बिल्डिंगमध्ये डेव्हलपर शेवटी एक पेंट हाऊस बनवतो. आता त्याने 150 फ्लॅट्स बनवलेत, पण 4च पेंट हाऊस बनवलेत. का 4 पेंट हाऊस? कारण त्या 4 पेंट हाऊसचं सेल व्हॅल्यू जे आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला पर स्क्वेअर फीटची जी व्हॅल्युएशन मिळेल ती सगळ्यात जास्ती असते. दॅट इज द हायएस्ट व्हॅल्यू. तर रेग्युलर विकणाऱ्या फ्लॅट्सवर तो नॉर्मल प्रॉफिट करतो, आणि पेंट हाऊस जेव्हा तो विकतो ना, त्याच्यामध्ये तो ॲबनॉर्मल प्रॉफिट करतो. त्याच्यासाठी तो ऍडिशनल काहीतरी सुविधा पण देतो. एक सेपरेट लिफ्ट देईल, ओपन टेरेस काढून देईल, किंवा एक स्विमिंग पूल किंवा स्प्लॅश पूल काढून देईल, वगैरे वगैरे, आणि त्याचे तो जबरदस्त प्रीमियम काढून घेतो.
तर तुमच्या बिझनेसमध्ये तुमचा कॅश फ्लो प्रोडक्ट कुठचा आहे आणि तुमचा प्रीमियम प्रॉफिट मेकिंग प्रोडक्ट कुठचा आहे त्याचं तुम्ही प्लॅनिंग करू शकता. आणि जे तुमचं एक्सेस प्रॉफिट कमवणारं जे प्रोडक्ट असलं ना त्याचं इन्व्हेंटरी एवढं छोटं असतं की ती नाही विकलं गेलं किंवा लेट विकलं गेलं तरी तुमच्या बॅलन्स शीटला धक्का लागत नाही. तर हाऊ यू प्लॅन युअर बिझनेस इज युअर सब्जेक्ट. पण हे फक्त असे मार्गदर्शन आहेत की ज्याच्या आधारे तुम्ही काहीतरी वेगळा आणि ह्याच्यापेक्षा चांगला विचार करू शकतात आणि राबवू शकता. सो दिस इज ऑल अबाउट रिस्क मिटिगेशन आणि बिझनेस प्लॅनिंग, की तुम्ही तुमच्या रिस्कला मिनिमाइज कसं करू शकता आणि मॅक्सिमम तुम्ही प्रॉफिट कसं करू शकता. आता रिअल एस्टेट डेव्हलपमेंटमध्ये बरेच लोक असे असतात जे एक मोठा प्लॉट घेतात, बरोबर आहे. त्या मोठ्या प्लॉटमध्ये तुम्हाला पूर्ण प्लॉटचा FSI मिळतो, तर त्याच्यामध्ये ते अमुक बंगले बनवतात आणि बाकी व्हर्टिकल स्ट्रक्चरमध्ये FSI कन्झ्युम करून घेतात. आता त्या बंगलोजमध्ये त्यांना प्रीमियम मिळतं कारण ते बंगले जमिनीसकट देत आहेत. ओपन एरिया पुढे, ओपन एरिया मागे, बाजूला चारी बाजूला जमीन ओपन, जिथे तुम्ही तुमचे स्वतःची झाडं पण लावू शकता, काही करू शकता, बरोबर आहे. तर त्याच्यावर प्रीमियम मिळतं आणि त्याचा FSI तो डेव्हलपर वापरतो व्हर्टिकल बिल्डिंग बांधण्यासाठी. म्हणजे एकाच जमिनीतनं तो मॅक्सिमायझेशन कसा करू शकतो याचं त्यांनी प्लॅन केलेलं आहे. तर ही इज मिटिगेटिंग इज कॅपिटल रिस्क बाय बेटर प्लॅनिंग. तर असं बेटर प्लॅनिंग तुमच्या बिझनेस मधला ऍडिशनल FSI काय असतो हा जर तुम्हाला मोजता जर आला तर तुम्ही ते एनकॅश करू शकता. आणि भरपूर लोक तसं करतात. आता जे वेरेबल कपडे म्हणजे वेरेबल प्रोडक्ट असतात, फॉर एक्झाम्पल कपडे, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा 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 स्मॉल साईज आणि एक्स्ट्रा 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 लार्ज साईज सगळ्यांमध्ये प्रॉफिटेबिलिटी तुम्ही जास्ती ठेवू शकता. कारण ते सगळे करत नाही, फार कमी लोक करतात इन्व्हेंटरी मेंटेन. तर जो इन्व्हेंटरी ती मेंटेन करतो तो जास्ती पैसे कमवतो. इट इज सिम्पल फॉर्म्युला. स्कॅर्सिटी वाला जे प्रोडक्ट्स असतात ना जे सगळीकडे मिळत नाही ते ज्याच्याकडे मिळतील ना ते महाग असणार. तर तुमच्या प्रोडक्ट लाईन मध्ये तुम्ही असं काय स्कॅर्सिटी वाला प्रोडक्ट बनवू शकता ज्याच्यामध्ये तुमची प्रॉफिट मार्जिन तुम्हाला जास्ती मिळू शकते याचं तुम्हाला गणित मांडायचं असतं. करेक्ट. सो बऱ्याचदा उद्योजक ना नवीन फील्डमध्ये किंवा नवीन व्हर्टिकलमध्ये डायव्हर्सिफिकेशन करतात किंवा नवीन एरियामध्ये डायव्हर्सिफाय करतात आणि त्यावेळी बऱ्याचदा एक चूक बघितली जाते की ते आधीचा बिझनेस ना पूर्ण बंद करतात आणि नवीन फील्डमध्ये जातात. सो दॅट इज अ रिस्क आय थिंक, कारण यू शुड ऑलवेज ग्रो स्मूथली इन टू अ न्यू व्हर्टिकल. त्यामुळे स्लोली स्मूथ करणं. एक छोटी स्टोरी आहे की एक माणूस एका गावामध्ये विहिरीतून पाणी भरत होता, दिवसभर पाणी भरायचा आणि तो रात्री संध्याकाळी 2 तास ना डोंगरामध्ये जाऊन एक छोटी पाईपलाईन बसवायचा. तर त्याला 2 वर्ष लागली ते पाईपलाईन बसवायला, पण तो ह्याच्या विहिरीमधून जे पाणी आणत होता ते तो रोज करत होता, कारण दॅट वॉज हिज ब्रेड अँड बटर. पण 2 वर्षानंतर जेव्हा ती पाईपलाईन त्याची फिट झाली तेव्हा मग त्याला रोज पाणी काढायची गरज नाही लागली, कारण तर पाणी आता ऑटोमॅटिक आलं ते. तर आपण जेव्हा एखादी शिफ्ट करतो तेव्हा असं शिफ्ट करायला हवं की आत्ता जे करतोय ते करत राहायचं आणि 20% टाइम अँड एनर्जी अशा एका व्हर्टिकलवर, अशा एका डायव्हर्सिफिकेशनवर द्यायची की दिस विल बी माय फ्युचर सोल्युशन. बऱ्याचदा उद्योजक एक व्यवसाय पूर्ण बंद करतात आणि नवीन व्यवसाय पूर्ण नवीन पद्धतीने सुरू करतात, ज्याला जास्त रिस्क असते कारण तुम्ही सेटअप नसता तिकडे. तर असं ट्रान्झिशन करण्यामध्ये काय रिस्क असू शकते? ट्रान्झिशन, काही लोक ट्रान्झिशन काय करतात, काही लोक एका झटक्यात बंद करून नवीन बिझनेस करतात. दोन्ही केसेसमध्ये फेलियर आहेत, दोन्ही केसेसमध्ये सक्सेसेस आहेत. फॉर एक्झाम्पल राजीव बजाज, त्यांनी स्कूटर बंद केलं आणि मोटरसायकल सुरू केली डायरेक्ट. म्हणजे त्यांनी फेज आउट नाही केलं. अचानक त्यांनी एक दिवस असं ठरवलं की आपण आता स्कूटर बंद करायचं, पण तोपर्यंत त्याचे दोन्ही मार्केट एस्टॅब्लिश झालेले आणि मग त्यांनी स्विच ओव्हर केलं त्या गोष्टीसाठी. तर यू कॅन डेफिनेटली डू दॅट. पण त्याचं तुम्हाला तुमचं मार्केट काय आहे, तुमचा कस्टमर बेस काय आहे, त्याचा तुम्हाला अनुभव घेत जाणं फार महत्वाचं आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतरच तुम्ही तसं करा. अचानक जर तुम्ही करायला गेलात तर तुम्हाला धक्का लागू शकतो. बरेच लोक कधी कधी ना बिझनेस मधनं काहीतरी फेड आउट होतं. फॉर एक्झाम्पल कम्प्युटर एज्युकेशन मध्ये मी होतो. इट इज नॉट अ टाइमलेस बिझनेस, कारण जेव्हा मी सुरू केलं तेव्हा ती नॉवेल्टी होती. पण बाय द इयर 2010-2012 कम्प्युटर एज्युकेशन शाळेमध्ये आणि कॉलेजेसमध्ये अवेलेबल व्हायला लागलं. तर 2018 मध्ये आम्ही सेंट अँजेलोस कम्प्युटर एज्युकेशन बंद करून टाकलं, कारण आता कोण क्लासेसमध्ये येत नाही शिकायला, ते शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये शिकतात. तर असा धोका नको म्हणून आम्ही डायव्हर्सिफाय केलं 2004 साली. जरी कम्प्युटर एज्युकेशन 2018 मध्ये बंद झालं, पण आम्ही डायव्हर्सिफाय केलं 2004 मध्ये, जिथे मी डेव्हलपर झालो. मी रिअल एस्टेटमध्ये पदार्पण केलं आणि त्याच्यामध्ये शिरल्यानंतर मी डेव्हलपर झालो 2004 साली. तर पॅरलली मी तो बिझनेस करत गेलो. तर एक बिझनेस मी सोडला तर मी दुसरा बिझनेस मोठा केला. तर आयदर यू डायव्हर्सिफाय फ्रॉम द सेम बिझनेस ऑर यू डायव्हर्सिफाय इनटू अ टोटली न्यू बिझनेस, पण ते पॅरलल चालवा. तर मला फायदा काय झाला,
की माझं घर चालत होतं कम्प्युटर एज्युकेशनच्या रेव्हेन्यूवर आणि मी डेअरिंग केली रिअल एस्टेटवर. मग नंतर सुरुवातीला कम्प्युटर एज्युकेशन इथे होतं, रिअल एस्टेट इकडे होतं आणि हळूहळू एवढं वर गेलं की हे बंद केल्यानंतर सुद्धा मला फरक नाही पडला. तर ऍज अ उद्योजक तुम्ही तसं कसं करू शकता तुमच्या बिझनेसमध्ये ना, हे तुम्ही विचार करा. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. माझ्या मित्राला वॉटर ट्रीटमेंट प्लांटचे ऑर्डर्स तो घेतो गव्हर्नमेंटकडनं. तर त्याला चंद्रपूरला एक ऑर्डर मिळाली आणि चंद्रपूरला ती ऑर्डर जेव्हा त्याला मिळाली वॉटर ट्रीटमेंट प्लांटची, तेव्हा त्याला टाइमलाईन दिलं गेलं की तुम्हाला हा प्रोजेक्ट एवढ्या वेळात पूर्ण करायचा आहे. अनफॉर्च्युनेटली तिकडे 24 तास वीज नसते आणि विदाऊट वीज ते काम करणं त्याला शक्य नव्हतं, पूर्ण करणं शक्य नव्हतं तेवढ्या कालावधीमध्ये. तर त्याने सोलार प्लांट लावला. आता त्या सोलार प्लांट लावण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याला सोलार प्लांटचा बिझनेस मॉडेल समजला. आता तो दोन्ही बिझनेस करतो. वॉटर ट्रीटमेंट प्लांटही लावतो आणि सोलार पॉवर जनरेशनचे प्लांट सुद्धा इन्स्टॉल करतो. तर त्याला एकाचे 2 बिझनेस मिळाले. तर तुम्हाला तुमचा रेग्युलर बिझनेस करताना तुम्हाला ऍडिशनल जर काय करायची पाळी आली तर त्या गोष्टीला तुम्ही ॲज अ रेग्युलर बिझनेस मॉडेल कसे बनवू शकता ना, याच्यावर देखील तुम्ही विचार करू शकता आणि ते सुद्धा तुम्ही ऑटोमॅटिकली तुम्ही राबवू शकता. फॉर एक्झाम्पल रिअल एस्टेट डेव्हलप करता करता समजा जर मी फर्निचरच्या लाईनीमध्ये गेलो, जिथे मी फर्निचर रिअल एस्टेट बरोबर द्यायला लागलो, तर मला अजून एक लाईन ऑफ ऍक्शन किंवा अजून एक नवीन व्हर्टिकल क्रिएट झालं. फॉर एक्झाम्पल रेस्टॉरंटच्या बिझनेसमध्ये रेस्टॉरंट चालवता चालवता आता आम्ही प्रोडक्ट D2Cच्या मॉडेलमध्ये आलो. म्हणजे आम्ही केक्स विकतो, सांतेचे हॅम्पर्स विकतो, सांतेचे केक्स विकतो आणि आम्ही होम पार्टी सुद्धा कंडक्ट करतो विथ द सांते फूड. तर ॲडिशनल लाईन ऑफ रेव्हेन्यू इज ऑलवेज वेलकम टू युअर एक्झिस्टिंग लाईन ऑफ रेव्हेन्यू. जेवढे रेव्हेन्यू स्ट्रीम्स तुम्ही तुमच्या बिझनेससाठी क्रिएट करताना तेवढं तुम्ही तुमच्या बिझनेसचा रिस्क एलिमिनेट करत चाललेला आहात. तर यू शुड ऑलवेज कीप दिस इन प्लॅन की हाऊ कॅन आय जनरेट. म्हणजे इकॉनॉमिक्स मधलं मला सगळ्यात आवडणारा डायलॉग म्हणजे मॅक्सिमम युटिलायझेशन ऑफ अवेलेबल रिसोर्सेस. माझ्याकडे ज्या रिसोर्सेस आहेत त्याला मी अजून रेम्युनरेटिव्ह कसं बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल सांते स्पा कुझिनचे रेस्टॉरंट दिवसात चालतात आणि रात्रीमध्ये आम्ही पूर्ण रात्र आम्ही त्याला बेकरीमध्ये कन्वर्ट करतो आणि बेकरी आयटम्स बनवतो. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आता त्याचं मॅक्सिमायझेशन कसं करायचं आहे त्याच्यावर आम्ही गणित मांडतो. सो एक ना चाणक्याचं एक चांगलं एक्झाम्पल आहे की राजाचे जे राज्य असतं ना, दॅट इज लाईक बिझनेस. आपण रिस्क घेतो आणि बिझनेसमध्ये येतो आणि बऱ्याचशा रिस्क घेऊन आपण बिझनेस मोठा सुद्धा करतो. पण चाणक्य असं म्हणतो की तुमचं जर राज्य आहे तर तुम्ही जरी कुणाला त्रास नाही दिला तरी दुसरं राज्य तुम्हाला त्रास देऊ शकतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक सेफ्टी नेटवर्क असायला हवं. म्हणजे आपण एक आंब्याची शेती केली, समजा 100 झाडं लावली आंब्याची आणि त्या झाडांना आंबे आले भरपूर आणि आपण ते कुंपण तहच ओपन सोडलं किंवा त्याला कंपाऊंड नाही घातलं, तर तुम्ही जरी मेहनत करून रिस्क घेऊन जरी ते शेती केली असेल तरी तुमचा बिझनेस सेफ नाहीये. त्यामुळे रिस्क आणि सेफ्टी या 2 वेगळ्या विषय आहेत. तर प्रत्येक उद्योगाने तुमच्या बिझनेसच्या सेफ्टीसाठी पण काहीतरी करायला हवं. इट कुड बी सम नोटोरस एलिमेंट्स जे समाजामध्ये असतात ते तुम्हाला त्रास देऊ शकतात. पण आपल्याला वाटतं की व्यवसाय म्हणजे फक्त रिस्क घ्यायचा आणि रिस्कनी मोठा होतो, पण मोठा झाल्यानंतर तो सेफ ठेवण्यासाठी सेफ्टी नेट पण असायला हवं. सो व्हॉट इज द कमेंट ऑन दिस? तुमच्या रिसोर्स प्लॅनिंग मध्ये किंवा इकोसिस्टम मध्ये असे काय प्रोटेक्टिव्ह एलिमेंट्स आले पाहिजेत याचा तुम्हाला विचार करणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, ऑलवेज बी द कस्टमर ऑफ युअर कस्टमर. तुमच्या कस्टमरचे तुम्ही कस्टमर झालेत ना, तर तुमचा कस्टमर पण तुमची काळजी बाळगायला सुरू करतो, बिकॉज यू आर अ कस्टमर टू हिम ऑल्सो. तुम्हाला तुमच्या इकोसिस्टम मध्ये अशा लोकांचा समावेश करणं गरजेचं आहे जे स्वतः वेगवेगळ्या ताकदीमुळे ओळखले जातात. तो डॉक्टर असू शकतो, चार्टर्ड अकाउंटंट असू शकतो, लॉयर असू शकतो, पोलीस ऑफिसर असू शकतो, कस्टम ऑफिसर असू शकतो, GST कमिशनर असू शकतो. तर तुम्हाला ही लोक कमवावी लागतात आणि जेव्हा तुमच्याकडे या इकोसिस्टम असतात, तुम्हाला काय वाटतं धीरूभाई अंबानीकडे आणि अडाणीकडे काय आहे? त्यांच्याकडे असे रिसोर्सेस अवेलेबल आहेत ऑन कॉल की त्यांच्या धंद्यामध्ये येणारे सगळे अडथळे हे दूर केले जातात. आता अडाणीवर अमेरिकेमध्ये एक केस फाईल झालेली आणि ती केस आता गायब झाली. हे कशामुळे झालं? बिकॉज ऑफ द सर्कल दॅट ही हॅज. अंबानीला ग्रोथ करण्यासाठी कसलीच अडचण येत नाही. कशासाठी ते होतं? कारण त्यांच्याबरोबर जी लोकांची संघटना असते की संघटना असतात ते त्यांना प्रोटेक्ट करतात. तर तुम्ही सुद्धा तुमच्या लेवलला तुमचं प्रोटेक्शन कसं करून घेऊ शकता हे तुमच्यावर अवलंबून आहे. कोणी तुम्हाला हात नाही धरले की तुम्ही असं नका करू, हे तुम्हाला करावं लागतं. तर नाती कमवा, कारण भरपूर वेळेला जीवनामध्ये पैसा फेल होतो
पण जे नातं असतं ना ते तुम्हाला यशस्वी ठरवतं. हम्म. तुम्हाला अडीअडचणी आले तर तुम्ही तुमच्या त्या अडीअडचणी सॉल्व्ह करू शकता आणि हे सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्याकडे ती नाती असणं गरजेचं आहे. हम्म. प्रत्येक गोष्टीला जर आपण पैशाने विकत घ्यायला लागलो ना तर कुठचाच धंदा यशस्वी ठरू शकणार नाही. हम्म. मग तुमच्याकडे जर नाती असली तर तुम्हाला गरजेच्या गोष्टी डिस्काउंटमध्ये मिळतात. तुमची जर नाती असली तर तुम्हाला एखादं लोकल न्यूसन्स असलं तर ते सॉल्व्ह होऊ शकतं. तुमच्यासाठी असे लोक उभे राहू शकतात की बाकी लोक त्यांना पाहून दूर होतात. हम्म. तर तुम्हाला हे करणं फार गरजेचं आहे आणि दिस इज अ पार्ट ऑफ युअर रिस्क मॅनेजमेंट प्रोसेस. म्हणून मी लोकांना नेहमीच म्हणतो, म्हणून मी ते जे पुस्तक लिहिलं अर्न कमाई त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे मी की तुम्हाला नाती कमवावी लागतात. तुमच्याकडे योग्य नाती असली ना तर चांगले ऑपॉर्च्युनिटीज ते आणून देतात आणि सगळ्यात खतरनाक थ्रेट्स ते लोक तुम्हाला मिटवून देतात. सो यू हॅव टू अर्न दोज रिलेशनशिप्स इन लाईफ. ग्रेट. आय थिंक ह्या पॉइंटवर आपण एंड करू शकतो. तुम्हाला जर हा कॉन्टेंट आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही तुमच्या बिझनेसला कसं सेफ करताय, सेफ्टीसाठी काय करताय, हे आम्हाला डेफिनेटली जाणून घ्यायला आवडेल. कमेंटमध्ये मेन्शन करा. तुमचं रिस्क मॅनेजमेंट फॉर्म्युला काय आहे ते मला समजण्यामध्ये फार इंटरेस्ट आहे आणि इतर लोक जे कॉन्टेंट पाहतायत ते पण एक्साइट होतील जर तुमच्याकडे काय आगळ्या वेगळा काय फॉर्म्युला असला तर. आणि तुमच्या बिझनेस करण्याच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात मोठी रिस्क तुम्ही काय फेस केली आणि ती कशी सॉल्व्ह केली ती प्लीज शेअर करा. जर तुमची शेअरिंग इंटरेस्टिंग असली ना तर लोक तुम्हाला जुडतील, आम्ही तुम्हाला जुडू आणि आम्हाला दोन गोष्टी शिकायला मिळतील. आणि प्लीज कंटिन्यू दिस कलेक्टिव्ह लर्निंग. लाईक करा, क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि प्लीज हे कॉन्टेंट शेअर करा. धन्यवाद. थँक्यू. I work with and for Konark Cancer Foundation. It's a foundation which takes care of cancer patients. If you know anyone suffering with cancer, then we at Konark Cancer Foundation can connect the person with the right resources and facilities to ensure that the right time, right treatment reaches the patient. Whether it is connecting the resources or providing resources to the cancer patient, we do it all. It also includes support for accommodation in the city of Mumbai. We are associated and connected and networked with the right resources, the right doctors, and the right hospitals. We can bring all of this on a table to you so that it is convenience for you. Whether it is guidance, whether it is medical support, or whether it is operating procedures, our team facilitates every activity required for the patient and the support required for the family. We also connect you to the right NGOs and donors to ensure that you also get financial support and aid to whatever extent possible to ensure that the treatment happens and the life is saved. If you know of anyone who is suffering with cancer, please connect with us. The details are mentioned in the content below. Konark Cancer Foundation is an NGO. It's a not-for-profit organization and we have lots of volunteers which support this good deed. So get in touch with us and help us to save lives. You too can be a part of this movement. Konark Cancer Foundation. Thank you so much.